मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रहारचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भेट घेतलेली आहे। शिवतीर्थ निवासस्थानी या दोघांची भेट झाली। बच्चू कडूंच्या आगामी आंदोलनासंदर्भात या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। तर याआधी देखील बच्चू कडूंच्या कर्जमाफीच्या आंदोलनाला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता। त्यांच्या भेटीचे फोटोज देखील समोर आलेले आहेत। बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी या दोघांची भेट झाली। बच्चू कडूंच्या आगामी आंदोलनासंदर्भात या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे। तर याआधी देखील बच्चू कडूंच्या कर्जमाफीच्या आंदोलनाला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता। मोठी घडामोड आपण पाहतोय। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भेट घेतलेली आहे। दृश्य समोर आली आहे। तर शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या या निवासस्थानी दोघांची भेट झाली असल्याचं पाहायला मिळतंय। बच्चू कडू यांच्या आगामी आंदोलनासंदर्भात या भेटीमध्ये राज ठाकरे यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आहे। तर याआधी देखील बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनाला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, हॅलो। आपण पाहतोय की बच्चू कडू हे या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले होते आणि आता त्यांची भेट जी आहे ती झालेली आहे। बच्चू कडू यांनी जे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन केलेलं होतं त्यासाठी म्हणून आपण जर बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना समर्थन दिलेलं होतं। बिनशर्त एक प्रकारचा पाठिंबा त्यांच्या या आंदोलनाला दिलेला होता आणि परिणामी या ठिकाणी आंदोलन सुद्धा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर भेट घेण्यासाठी म्हणून, कारण मनसे अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं पाठिंबा दिलेला होता तो पाठिंबा पाहता बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केलेली होती आणि त्यानुसार त्यांना ही भेटीची वेळ देण्यात आलेली होती आणि आता मनसे अध्यक्षांकडे ही भेट पार पडलेली आपण पाहतो आहोत। सकाळी बच्चू कडू खरं तर 15 मिनिटं आधीच पोहोचलेले आहेत मनसे अध्यक्ष यांची भेट घेण्यासाठी म्हणून आणि आता या दोन नेत्यांची भेट झालेली आहे। मी जसं म्हणाले की शेतकऱ्यांची परिस्थिती, शासनाच्या वतीनं केलं जाणारं दुर्लक्ष, शेतकऱ्यांना कर्जमाफी किती गरजेची आहे, त्यांच्या वस्तूंना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळणं किती गरजेचं आहे, या सगळ्या मुद्द्यांवर, ग्रामीण भागातल्या परिस्थितीवर बच्चू कडू हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना संपूर्ण माहिती किंवा आढावा देतील। त्या आंदोलनाची गरज का होती याची संपूर्ण माहिती बच्चू कडू हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देणार आहेत आणि ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्षांनी त्यांना एक प्रकारचा पाठिंबा त्यांच्या आंदोलनाला दिला त्यासाठी ते आभार सुद्धा मानणार आहे। त्या व्यतिरिक्त या दोन नेत्यांमध्ये इतर कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होते का हे सुद्धा बघावं लागणार आहे, कारण स्थानिक पातळ्यांवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या होऊ घातलेल्या आहेत आणि आता आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष गेल्या काही दिवसांमध्ये छोटे छोटे स्थानिक भागातले जे पक्ष आहे त्या पक्षांशी जवळीकता साधताना आपल्याला बघायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी शेकापच्या वर्धापन दिवसाला सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेलेले होते। बच्चू कडू यांचा अमरावती आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरावर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा एक प्रभाव आपल्याला बघायला मिळतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जवळपास संपूर्ण राज्यातल्या सगळ्याच महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, पंचायत समित्या सगळ्यांमध्येच होऊ घातलेल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर हे जे छोटे छोटे पक्ष ज्यांची मोठी ताकद त्यांच्या परिसरात आहे त्यांच्याशी एक प्रकारची जवळीकता साधण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष करताना दिसत आहेत आणि त्या दृष्टीनं सुद्धा या दोन नेत्यांमध्ये काही चर्चा होते का हे बघावं लागेल। ठीक आहे प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।